नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मी आता बघू ट्रॅक्टर चालवणार आहे. मला मामा देतील की नाही ट्रॅक्टर चालवायला मला काही माहीत नाही, पण मी मामांना रिक्वेस्ट करून बघते. कारण मी खूप वर्षापूर्वी म्हणजे 4-4.5 वर्षापूर्वी माझ्या लग्नाच्या अगोदर मी हा छोटा ट्रॅक्टर चालवला होता आणि माझा इन्स्टाला व्हिडिओ आहे त्याच्यावरती. आता बघू यावेळी मला चालवायला जमतो की नाही. आणि ट्रॅक्टर जवळ येईपर्यंत मी जांभूळ एन्जॉय करते आणि बघू मामांनी जर मला दिलं तर मी नक्की चालवण्याचा प्रयत्न करेल. बघू आता काय म्हणतात ते आपण. हा बघा किती आमचा ट्रॅक्टर चालवते. अरे इकडे आता बघू मी मामांकडनं घेते ट्रॅक्टर. अरे तू काळी काळी जांभळ तोड आणि कपड्यात घेऊ नको. काढले थोडे. थांबा मामा मी ट्रॅक्टर चालू. हां चला, मामांनी फुल परमिशन दिली. आता मी प्रयत्न तर करून बघते, कारण मी लग्नाच्या अगोदर ट्रॅक्टर चालवलं होता मावशीच्या गावाला. आता मामाचा ट्रॅक्टर चालवून बघणार आहे. बघू आणि माझ्यासोबत क्षितिज पण बसणार आहे. व्हिडिओ कुठे स्किप न करता असाच कंटिन्यू बघत राहा. शेतकऱ्याची मुलगी मी आणि शेतकऱ्याच्या मुलीला ही प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे शेतातली. भले तिच्या घरी शेती असो किंवा नसो, पण तिला शेतामधली प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे. आणि ह्या बघा क्षितिज बाबांना म्हणतोय की बाबा गाणे लावा. आहे मामाच्या ट्रॅक्टरमध्ये पण साऊंड आहे आणि त्याला माहिती आहे त्याच्या मामाच्या ट्रॅक्टरमध्ये साऊंड आहे, तसं इथं पण साऊंड आहे. म्हणून तो म्हणतोय की बाबा गाणे गाणे लावा. तर चला पुढे व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मामांनी ट्रॅक्टर चालू करून दिला, कारण 4 वर्षापूर्वी मी ट्रॅक्टर चालवला होता आणि आता माझं तेवढं लक्षात नाही अगोदर काय दाबायचं काय नाही. मग बसली की ट्रॅक्टरवर लगेच माझ्यासोबत क्षितिज पण बसला, कारण तो मामांसोबत अगोदरच ट्रॅक्टरमध्ये फिरत होता. हे बघा पाठीमागं मामांनी मोगडा जोडलेला. आणि हे बघ क्षितिज मी तर टेरिंग फिरवत नव्हते, कारण टेरिंग पूर्ण क्षितिज फिरत होता. त्याच्यामुळे ट्रॅक्टर इकडून तिकडं कसं पण चालवत होता तो. आणि मामांकडं एखादी गोष्ट शिकण्याची हट्ट केला की तो पूर्ण होतीच ती गोष्ट, ती इच्छा. कारण मागच्या वेळेस असं 7-8 वर्षापूर्वी पण मला 2 व्हीलर शिकायची होती. तेव्हा पण मला मामांनी बऱ्यापैकी शिकवली होती, पण नंतर शिकायचीच नंतर राहून गेली. आता तर विसरून गेले. मैत्रिणीची स्कूटी शिकले होते आणि आज फायनली मामांनी पुन्हा एकदा मला ट्रॅक्टर शिकवला. याच्या अगोदर मी मावशीकडं गेली होती शिकायला ट्रॅक्टर, पण इकडं कसं रानात मोकळं जास्त जागा होती, त्याच्यामुळे मी इकडं पटकन शिकले. आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक पोरीला मला तर वाटतं ट्रॅक्टर यायलाच पाहिजे, कारण आजकाल प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी ट्रॅक्टर असतोच. आता काय प्रत्येक शेतकरी हा प्रगतशील शेतकरी झाला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांकडे यंत्रसामुग्री उपलब्ध असतेच. आणि आता सध्या कोणी बैल जास्त वापरत नाही, कारण ट्रॅक्टरचाच वापर जास्त होतो. कुठेतरी क्वचितच आपल्याला खेड्यापाड्यामध्ये बैल पाहायला भेटतात. तर बघा इथं मी मस्त ट्रॅक्टर चालवते आहे. मागच्या वेळेस मी चालवला तेव्हा खूप घाबरली होती, पण ह्यावेळेस मी एकदम बिनधास्त होऊन ट्रॅक्टर चालवला आणि खूप मजा आली मला ट्रॅक्टर चालवायला. तर फायनली मी ट्रॅक्टर चालवला आणि मी खूप खूप म्हणजे खूप 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 हॅप्पी आहे. तर चला आता आम्ही चाललो घराकडे, कारण संध्याकाळचे 7 वाजलेत आणि एवढं उशिरा राहण्यात थांबत नाही इकडं कोणी, कारण खूप आभाळ आले आणि पूर्ण शेती तर तुम्ही बघू शकता खूप छान एकदम काळी माती आहे. त्याच्यामुळे इकडं पाऊस झाला की पटकन चिखल होतो थोडासा जरी पाऊस झाला तरी. चला रे बाळा, खूप भारी वाटते. आणि प्लीज प्लीज हा व्हिडिओला मला तरी वाटतं की खूप व्ह्यूज यायला पाहिजे आणि तुम्ही आवर्जून बघा आणि शेअरसुद्धा करा. आणि असंच माझ्या चॅनलला कायम सपोर्ट करत राहा, कारण मी एक शेतकरी कन्या आहे, शेतकऱ्याची मुलगी आहे. माझ्या माहेरी खूप शेती आहे, पण सासरी शेती नसल्यामुळे मला शेतीचे ब्लॉग्स काही बनवता येत नाहीत. त्याच्यामुळे मी आपले घरी जे मला बनवता येतील ते आपले छोटे मोठे ब्लॉग्स बनवते. इकडून चल. आता मी आणि आरू दिदी दोघे चाललोय. हे बघा ही आरू, इकडच्या साईडने चल ना तू, म्हणजे दिसाल तू पण व्हिडिओ. आणि
आता आम्ही दोघी चालत चाललो, तर तिकडं बघा पाठीमागे ट्रॅक्टर आहे. इथं पाठीमागे तुम्हाला दिसत असेल. क्षितिज मामांसोबत ट्रॅक्टरमध्ये येतोय, कारण तो माझ्यासोबत काही यायलाच तयार नाही. आणि आरूला तर काय भरपूर वेळा ती तिच्या मामाकडे ट्रॅक्टरमध्ये बसते, म्हणजे माझ्या मावशीकडे. त्यांच्याकडे पण ट्रॅक्टर आहे आणि आमचं कंपल्सरी प्रत्येक पाहुण्याकडे ट्रॅक्टर आहे. असा माझा कुठलाच रिलेटिव्ह नसेल माहेरकडचा की त्यांच्या घरी ट्रॅक्टर नसेल. प्रत्येकाच्या घरी ट्रॅक्टर आहे. त्याच्यामुळे ट्रॅक्टरचं यांना एवढं काही वाटत नाही. एक मीच आहे की माझ्या घरी ट्रॅक्टर नाही आहे. त्याच्यामुळे क्षितिजला खूप मजा वाटते ट्रॅक्टरमध्ये बसायला. चल पटपट पुढं, इकडचं साईडने चालायचं, फक्त पटपट चल फास्ट. अंधार पडायला लागलाय, मम्मी रागवर. खूप मस्त वाटतंय. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजोळी गेल्यावर कोणी नसेल तरी चालेल, पण आजोळी आजी असायलाच पाहिजे, कारण आजी असल्यावरच सगळे लाड पुरवले जातात. तुम्हाला तर माझी आजी माहितीच आहे, आमची जिजी. तुम्ही क्षितिजसोबत तिचे व्हिडिओ पाहिले असतील. कारण निस्वार्थपणे कुठलीही आशा अपेक्षा न ठेवता आमची जिजी माझ्या डिलेवरीच्या वेळेस 1 ते 1.5 महिना क्षितिजला सांभाळायला होती. आणि माझं जेवण वगैरे करायला बनवायला, बाळातनीचं जे जेवण असतं ते बनवण्यासाठी स्पेशल जिजी होती. आणि माझ्या बहिणीच्या वेळेस पण 15 दिवस ती होती, कारण इकडे तिला शेतामध्ये खूप जास्त कामं असल्यामुळे ती तिच्या वेळी दिदीच्या वेळी 15 दिवस होती. आणि ही बघा, ही आरू आहे ना आमची, ही आरू जेव्हा झाली 5 वर्षापूर्वी, तर तेव्हा पण आमची जिजी तिच्या वेळेस पण होती तिला सांभाळायला, तिच्या मम्मीला खाऊ घालायला. खरंच आजोळी गेलं की आजी असणं खूप गरजेचं आहे. असं नाही की मामा मामी लाड करत नाहीत, पण जे आजी आजोबा असतात त्यांचे ते जरा लाड वेगळेच असतात. हे बघा, आजीच्या हातच्या छान मस्त चुलीवरच्या चपात्या आज बऱ्याच दिवसांनी खायला भेटणार आहेत. क्षितिज, ए बाळा, हा बघा एवढं विजा चमकत आहेत प्रचंड इकडं आज. आणि हा काय ट्रॅक्टरमधून उतरायलाच तयार नाही. तो म्हणतो की मला गाणी लावायचे. चावी घेतली माझ्याकडून रडून रडून ट्रॅक्टरची. आणि इकडं आता मी कालपासून आली आहे, दुपारपासून गावाला. तुम्ही कालचा ब्लॉग पाहिलाच असेल. मी मावशीकडं होती आणि आज मी मामाच्या गावाला आली आहे. तर बघा, मावशीकडं पण ट्रॅक्टर होता, पण तिकडचं काही मी ब्लॉग घेतला नाही ट्रॅक्टरचा, कारण तिकडे लाईटच नव्हती आणि फोनला अजिबात चार्जिंग नव्हती. तर हा बघा, इकडं ट्रॅक्टरच्या भोवती फिरतोय, ट्रॅक्टरवर काही चढतोय. चावीच त्याने घेतली आहे आणि आल्यापासून मामांच्या पाठीमागच फिरतोय. आणि आमच्या घरी असल्यावर बघा विजा चमकत आहेत. घरी असल्यावर आमच्या खूप घाबरतो. विजा चमकला की 2 मिनटात झोपून जातोय. आणि इकडे यायला बिलकुल भीती वाटत नाही आहे, अजिबात घाबरत नाही. ते बघा तिकडं धारा काढतायत. आणि ते जिजी चपात्या बनवते आमच्यासाठी, कारण आम्ही खूप दिवसांनी आलो. तिला म्हटलं नको आम्ही भाकरी खाऊ, आवडते भाकरी, पण ती नाही ऐकत. हे बघा, हे मामाचं घर सेम आमच्या घरासारखं आहे, फक्त त्यांचा पोर्च खूप मोठा आहे आणि आमचा थोडंसं छोटा आहे. इथं खिडकीला डिझाईन वगैरे काढलेत आणि घराचं थोडंफार काही काम राहिले, बाकी करतीलच ते लवकर कंप्लीट. हे क्षितू, उठ बाळा. आणि तिकडे गावामध्ये काहीतरी आहे बघा, लाईटिंग चालू आहे, फोकस. हो, दे माझ्याकडं, खराब करू नको तशी, बाबा मारते. हा बघा, इथे चिखल खेळतोय, शेतातून आलोय आत्ताच. एवढे विजा चमकत आहेत, तुला भीती नाही वाटत? भीती नाही? ए, महादेवाला घेऊन कुठं चालला? हा बघा, आता ह्याने महादेवच घेतला तुळशीमधला. दे इकडं महादेव. आणि हे तुम्हाला माहिती आहे महादेव, त्याचं नाव शिव आहे. आणि माझ्या जावेचा मुलगा आमचा शंभू म्हणजे स्वयंभू, त्याला पण महादेवाचं खूप वेड आहे. आणि आमच्या घरात जवळपास आमचे सगळेच महादेवाचे भक्त आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकालाच महादेवाचं खूप वेड आहे. आणि आमच्याकडे चैत्र महिन्यामध्ये कावड असते, शिखर शिंगणापूरची. हे बघा कशा विजा चमकत आहेत. पण ह्या इकडे चिखल आहे, त्याच्यामुळे इकडेच खेळतोय, बिलकुल घाबरत नाही. तर चला, आपण मामान ते धारा काढतात तिकडे, आपण बघू कशी प्रोसेस आहे. याच्या अगोदर पण ती बऱ्याच वेळा पाहिली, पण कधी ब्लॉग घेतला नव्हता. आपण आज घेऊ. हे बघा, त्यांनी मशीन घरामध्ये ठेवले आणि ते दुधाचं कॅन्ड असतं तेच लावले फक्त.
हे बाळा थांब, जाऊ नको. हा बघा क्षितिज जाईल तिकडं, हा मातीत खेळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मी लावलेलं रामफळीचं झाड एवढं मोठं झालंय. मी लहान असताना लावलं होतं